की पाडगावकर म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. नाही, तुमचं आमचं सेम नाही. ते तुमचं आमचं सेम नाही, तुमचं आमचं वेगळंच आहे. आणि अजूनही खेड्यामध्ये प्रेमविवाह हा शब्द स्वीकारलेला नाही. तो अजूनही आईवडिलांना अपमानच वाटतो. म्हणजे माझं नियंत्रण माझ्या मुलामुलीवर नाही म्हणून हा प्रकार घडला, असा जो खरं तर त्यांचा गैरसमज असतो तो. कारण या तारुण्याच्या टप्प्यावर हे साहजिक आहे प्रेमामध्ये पडणं वगैरे, पण त्यांना ते अपराध्यासारखं वाटते आईवडिलांना, की लोक काय म्हणतील. म्हणून ग्रामीण भागामधली ती तीव्रता, तो समज अजूनही कायम आहे. आता तुम्ही बघितलं असेल कंधारमध्ये काहीतरी प्रकार घडला होता. दोन्हीही सजातीय होते, पण पोटजातीमुळं अक्षरशः त्या मुलाला मारलं त्या लोकांनी. की गावातल्याच मुलीसोबत प्रेम आहे पण प्रेमविवाह झालाय, हे फार कमी बघायला मिळतं. अच्छा. गावातल्या गावात प्रेम होतेच. काय ते शालेय जीवनात होते, मग महाविद्यालयीन टप्प्यावर होते, काय जॉब असेल दोघांचा, दोघे गावातलेच आहेत आणि कुठेतरी बेंगलोरला, मुंबईला, पुण्याला राहतात आणि त्यांची ओळख झाली, संपर्कात आले, प्रेम होतं, पण एका टप्प्यावर त्यांना बाजूला होऊन जावं लागतं. विवाह होत नाही. माझा मुलगा आज 25 वर्षाचा झाला आहे. मी लग्नाचा विषय काढला की टाळतो. मुलगी आज 23-24 वर्षाची झाली, लग्नाचा विषय काढले की ती टाळते. म्हणजे सुज्ञ पालकांनी काय करायला पाहिजे, मागोवा घ्या ना तुम्ही, की बाबा हे लग्न टाळतायत तर तुम्ही त्यांना स्पष्ट विचारा ना, मुलामुलीची वाट का बघता, मुलामुलींनीच सांगावं, याची पालकांनी का वाट बघावी. बरोबर. कारण तुमचा मुलगा शिक्षण त्याचं पूर्ण झालंय, मुलीचं शिक्षण पूर्ण झालंय, ते जॉब करतायत, लग्नाच्या टप्प्यावर आलेत आणि ते टाळतायत. मग जर आईवडिलांना समजलं नाही तर मग ही साहेब आईवडिलांची चूक आहे. मग आपले आईवडील कसे आहेत हे ज्या मुलामुलींना माहीत राहतं, त्या मुलामुलींना हे कळायला पाहिजे की आपण आईवडिलांना कसं सांगावं. नाही, आता एक किस्सा आहे, जवळचा आहे, मला उल्लेख करून सांगता येणार नाही, पण विजातीय लग्न झालं माझ्या गावातल्या एका तरुणाचं बाहेरच्या मुलीसोबत. आणि तो मुलगा माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदा तरी गावात येतो की नाही माहीत नाही मला. बरं, छोट्या गावातले मुलगा मुलगी दोघी पुण्या मुंबईला शिकत आणि तिथंच लव्ह मॅरेज करत असतील तर गावातलेच असलेले, हां, अवघडच आहे हो साहेब. तरी पण अवघड आहे. आई वडील स्वीकारत नाहीत. का माहिती आहे काय, अहो फलाण्याचं बाब्यान फलाण्याची पिंटी, ह्या समाजातला बाब्यान त्या समाजातली पिंटी, दोघांनी लग्न केलंय, कुठं मुंबईला केलंय समजा. मग आता मला सांगा तुमची मुलगी काय करते काय नाही. जसं मगाशी म्हणालो की समाजाचं फार बारीक लक्ष आहे, वॉचमनचं काम करतो समाज. फलाण्याचा बाबा फलाण्याची पिंटी, ह्या दोघांनी समजा मुंबईमध्ये लग्न केलंय, ही गोष्ट खेड्यामध्ये कळणार नाही का. जेव्हा माझा मुलगा डॉक्टर होतो किंवा इंजिनियर होतो तर समाज माझ्याकडे फार लक्ष देऊन बघतो. समाजाला खरं तर काय देणं घेणं राहत नाही बरं का, की याचं काय होईल ते होईल, पुढचं ते आम्हाला देणं घेणं नाही, पण हा कुठली मुलगी करणार आहे, मुलगा काय शोधतोय, नेमकं काय चाललंय यांचं, ही समाजाला फार म्हणजे जबाबदारी पडलेली असते. म्हणजे फारच काय देणं घेणं राहत नाही बरं का. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं, की बाबा हे म्हणजे थिल्लरपणाचं काम आहे किंवा वाया गेलेल्या लोकांचं काम आहे, असा एक गैरसमज आईवडिलांच्या मनामध्ये होता. काळ बदलला, प्रेमविवाहाची व्याख्या बदलली आणि काही लोकांनी त्याला स्वीकारायला सुरुवात देखील केलेली. पण जरी स्वीकारलं तर ते बहुतांश हे नाईलाजानं स्वीकारलेलं असतं. विरोध आईवडिलांचा असतोच. आता कारणं काय त्याची आपण बघूया थोडक्यामध्ये. एक तर सजातीय आणि विजातीय हा पहिला टप्पा येतो, की मुलगा किंवा मुलगी ही समान जातीचे आहेत का. आईवडिलांचं पहिलं तिकडं बघतात आईवडील. नंतर विजाती आहेत का, इथं पहिल्या टप्प्यावर होतो. सुरुवात खरं तर अजून विरोधाच्या मुळाशी जर आपण गेलो टप्पे,
तर आईचं आणि वडिलांचं एक स्वप्न असतं की माझ्या मुलाला अशी मुलगी भेटली पाहिजे, ती सुंदर असली पाहिजे, ती खानदानी असली पाहिजे, ती चांगल्या घरातून आली पाहिजे. आईला वाटतं की माझ्या भावाच्या मुलीला माझ्या मुलाला करायचंय. बापाचंही काहीतरी असतं की बाबा फलाण्याची मुलगी आपण करूयात. म्हणजे हे जी स्वप्न आहे आईवडिलांचं, पहिल्या टप्प्यावर हे स्वप्न भंग होतं. पहिला विरोध इथं आहे बरोबर की हे स्वप्न भंग होणं, हे दुःख फार मोठं आहे आईवडिलांचं, की ते कोणाला तरी शब्द दिलेले असतात. आई आपल्या भावाला शब्द दिलेली असते की तुझी मुलगी मी करतो माझ्या मुलासाठी. मग आता ते मामा रागवेल, मग माझ्या माहेरच्यांना काय वाटेल. हाही कुठेतरी आपल्या बहिणीला वगैरे शब्द दिलेला असतो. काही समाजामध्ये आते बहीणसुद्धा म्हणजे करतात, लग्न होतात, आत्याच्या मुलीलाही करून घेतात. म्हणजे हे आईवडील जिथे शब्द दिले असतात ना, तर त्यांचा शब्दभंग होतो, अपेक्षा भंग होतो. हा पहिला विरोध. दुसरा विरोध असा आहे की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागल्यानंतर चांगल्या हुंड्याची मुलगी भेटली पाहिजे. मी माझ्या मुलावर इतका खर्च केला आहे, MBBS केलं आहे, इंजिनिअरिंग केलं आहे, त्याला 5-25 लाख रुपये खर्च केलेत, मग चांगला हुंडाही मला आला पाहिजे. प्रेमविवाह केल्यानंतर हुंडा शून्य, हुंड्याचा काही संबंध राहत नाही. बरोबर आहे. तर दिसण्यावरून, पैशावरून आणि दिलेल्या शब्दावरून जेव्हा आईवडिलांचा अपेक्षाभंग होतो तेव्हा पहिला विरोध तिथं सुरू होतो. तर हा एक मुद्दा विरोधाचा. अजून एक दुसरं की जसं शब्द दिलेला असतो त्या शब्दाशिवाय आपण जेव्हा आपला मुलगा तरुण होतो, कुठेतरी जॉबला लागतो, शिकतो मोठं काहीतरी, आणि तेव्हा आईवडिलांची अशी अपेक्षा असते की बाबा कुठेतरी लग्नात गेलेले असतात, ते लग्न बघितलेले असतात, मंडप हे ते सगळं डेकोरेशन, गाणे म्हणणारे बारीक बारीक निरीक्षण असतात. लग्नाच्या टप्प्यावर आपला मुलगा किंवा मुलगी आली की आईवडिलांचं हे बारीक निरीक्षण असतं की काय काय करायचं आहे, कोण कुठून काय आणलं आहे, कसं आणलं आहे. मग आपल्याही मुलाच्या लग्नात, मुलीच्या लग्नात हेच आपल्याला करायचं किंवा याच्यापेक्षा आणखी 4 काकणं जास्त करायचे. अशी जेव्हा ती संकल्पना आईवडिलांच्या डोक्यात आलेली असते आणि तेव्हा मुलगा किंवा मुलगी म्हणते की मला लव्ह मॅरेज करायचं आहे, तेव्हा फार मोठा अपेक्षाभंग होतो आणि विरोधाची तीव्रता ह्या ठिकाणी वाढते. आता सांगताना अजून एक मुद्दा राहिला की हा झाला पहिला टप्पा. आता समाज हा एक फार मोठा घटक आहे. समाजाचा विचार केला पाहिजे आईवडिलांनी किंवा मुलामुलींनी, ही अपेक्षा असते आईवडिलांची. तर जेव्हा माझा मुलगा डॉक्टर होतो किंवा इंजिनियर होतो तर समाज माझ्याकडे फार लक्ष देऊन बघतो. समाजाला खरं तर काय देणं घेणं राहत नाही बरं का, की याचं काय होईल ते होईल, पुढचं ते आम्हाला देणं घेणं नाही, पण हा कुठली मुलगी करणार आहे, मुलगा काय शोधतोय, नेमकं काय चाललंय यांचं, ही समाजाला फार म्हणजे जबाबदारी पडलेली असते. म्हणजे फारच फारच काय देणं घेणं राहत नाही बरं का. आता माझी काही किस्से सांगतो तुम्हाला काही गोष्टी. तर ही जी जबाबदारी आहे ना, म्हणजे पालकांचं काय की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हा सगळ्यात मोठा अजून एक विरोधाचा टप्पा. बाकीच्या गोष्टी सहन करतील. डॉक्टर असेल मुलगा म्हणेल की बाप्पा आता मी डॉक्टर होणार आहे, हुंड्याला काय करतात तुम्ही, मी भरपूर पैसे कमवतो, तुम्हाला काय अडचण आहे काय, ती पण डॉक्टर आहे, आम्ही दोघं दवाखाना चालवतो, पैसा भरपूर येईल, डॉक्टर मुलगी भेटली चांगली आहे. ह्या टप्प्यावर कदाचित पालक मानतील, विरोधाची तीव्रता कमी होईल. पण लोक काय म्हणतील हा जो मुद्दा आहे ना, हा आईवडिलांना जास्त दुःख देणार आहे आणि त्या दुःखापोटी आईवडील विरोध करतात. अच्छा, आईवडिलांचं मुलामुलीचं वाईट व्हावं हा हेतू नसतोच मुळामध्ये. त्यांना कळतं की हे मुलगा मुलगी एकमेकाला बाबा समजून घेतलेले आहेत, दोघांचं हे अंडरस्टँडिंग आहे वगैरे वगैरे कळतं. पण लोक काय म्हणतील ह्या भीतीपोटी जी तीव्रता विरोधाची वाढते ना, ती फार खतरनाक आहे. सुज्ञ पालक असतील तर समाजाचा विचार करणार नाहीत, पण ज्या पालकांच्या डोक्यामध्ये परंपरागत काही गोष्टी बसलेल्या आहेत त्या बाहेर निघत नाहीत आणि म्हणून दुर्दैवानं बऱ्याच गोष्टी घडतात. तर हा विरोध जो आहे ना, समाज काय म्हणेल, हा विरोध फार मोठा आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2001ला माझं लग्न झालं आणि 2001ला लग्न झाल्यानंतर जर्नलिझम माझं औरंगाबाद विद्यापीठामध्ये सुरू होतं, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये. तुमचं लग्न झालं म्हणजे अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? आता नंतर सांगतो तुम्हाला. तर 98ला मी ॲडमिशन घेतलं आणि 99-2000ला माझी आणि माझ्या मिसेसची ओळख झाली. म्हणजे मी सिनियर, ती ज्युनियर जर्नलिझम डिपार्टमेंटची. आमच्या डिपार्टमेंटचे म्हणजे दरवर्षी एकतरी कपल बाहेर पडतात, असं ती तरी खासियत आहे.
तर आमचं अंडरस्टँडिंग झालं, एकमेकाला मी समजून घेतलो. त्या काळामध्ये खूप मेहनत घेतली. दोघांना वर्तमानपत्र काढायचं होतं. सांज नावाचं दैनिक आम्ही त्या काळामध्ये सुरू करायचं ठरवलं. चर्चा झाल्या, सगळं झालं. मग आता विषय आला की बाबा आईवडिलांना सांगायचं कसं वगैरे वगैरे. आता तो सांगायचा कसा सांगितला किंवा नंतर तो टप्पा घेऊयात, पण मुळामध्ये आपण येऊयात की समाज काय म्हणेल, बरं काय, समाजाची भीती, हा जो टप्पा आहे ना, जेव्हा माझ्या घरी समजलं की हा लग्न करतोय, विरोध त्यांचा फार काही असा नव्हता, कारण वडील नव्हते, आई आहे, आई आणि भाऊ, म्हणजे दोघांना माहीत होतं की बाबा या दोघांचं लव्ह मॅरेज होणार आहे. पण जेव्हा लग्न करायची वेळ जेव्हा आली, जेव्हा सामाजिक चालीरीती आपण ज्याला म्हणतो, अशा सामाजिक चालीरीती टाळल्यामुळं, मी स्वतःहून टाळल्यामुळं, की तुम्हाला शेवटी तुमची आर्थिक कुवत देखील बघावं लागेल ना. बरं, काही गोष्टी नाही केल्यामुळं काय बदल होणार आहेत, काय होत नाहीत. आता तेव्हा माझ्या घरचेच नाराज झाले की आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण मला वास्तवाचं भान होतं. म्हणून मी वन डे मॅरेज केलं. एकाच दिवसात सगळा कार्यक्रम, हळदी, लग्न सगळंच काय. पण तेव्हा मग काही लोकांनी नावं ठेवली. तर नाव ठेवणारे लोकसुद्धा साहेब कसे आहेत माहिती आहे काय, माघारीच ठेवतात. तुमच्या तोंडावर कोणीही बोलत नाही, काय तुमचा विरोध कोणी घेत नाही. तुमचं असं हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे असं कोणीच म्हणत नाही. मग मला म्हणायचं आहे की ज्या आपल्या परंपरागत रूढी परंपरेनं आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या होत्या लग्नामधल्या, त्या मी केल्या नाहीत. आज 25 वर्ष झालं, मला काही बाधा पोचली नाही त्याची. वा, काय त्याची मला काही बाधा पोचलेली नाही. उलटं आमचं कुटुंब, आम्ही दोघं, आमचा परिवार सगळा सुखामध्ये आहोत. आणि ही गोष्ट लोक विसरून गेले साहेब. दिलीप शिंदेचं कधी लग्न झालं होतं, काय झालं होतं, कसं झालं होतं, लोक विसरून जातात. याची जाणीव जर पालकांनी ठेवली तर हे जे नंतरचं दुःख आहे विरोधाचं वगैरे, तर ते कमी होईल असं मला वाटतं. पण समजा मुलगा मुलगी पुणे मुंबईला राहतात, बेंगलोर तिकडे मोठ्या शहरामध्ये राहतात, तिकडं प्रेमविवाह होऊन ते तिकडेच राहणार आहेत, अशी एक परिस्थिती आहे. आणि मुलगा मुलगी इथे गावातच आहेत, गावातच प्रेम झालं, आता इथेच लग्न करून राहणार आहेत. तर ह्या दोन कंडिशन असतील तर काय होतं? अवघडच आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये अवघड आहे. काय शहरी भागामध्ये मुलगी कोणत्या जातीची आणि मुलगा कोणत्या जातीचा, ही साधारणतः आता बघण्याचा प्रकार कमी झाला आहे असं मला वाटतं. म्हणजे समजूतदारपणा वाढला आहे. कोणाचा? फॅमिलीचा, कुटुंबाचा. आता मी बघितलं की एक तुमची मुलगी आहे राजस्थानमधली आणि मुलगा, आणि मुलगी आहे खेड्यामधली, पण ते दोघांचं वास्तव्य आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. तर घरचे समजून घेऊन बाहेरच्या बाहेर ठीक आहे म्हणून लग्न करून देऊ शकतात. पण जो दुसरा प्रकार तुम्ही सांगितला ना, खेड्यातल्या खेड्यात, ते अवघड आहे, आजही अवघड आहे. मग ते सजातीय असेल की विजातीय असेल. विजातीय तर कल्पनेच्या बाहेरचंच आहे आजच्या घडीला, पण एकाच जातीमधला मुलगा आणि मुलगी असेल तरीही फार अवघड आहे. तुम्हाला सांगतो, माहीत असेल कदाचित की जातीमध्ये सुद्धा पोटजाती खूप आहेत. हो, ह्या पोटजातीमध्ये सुद्धा लग्न होत नाहीत. आणि अजूनही खेड्यामध्ये प्रेमविवाह हा शब्द स्वीकारलेला नाही. तो अजूनही आईवडिलांना अपमानच वाटतो. म्हणजे माझं नियंत्रण माझ्या मुलामुलीवर नाही म्हणून हा प्रकार घडला, असा जो खरं तर त्यांचा गैरसमज असतो तो. कारण या तारुण्याच्या टप्प्यावर हे साहजिक आहे प्रेमामध्ये पडणं वगैरे, पण त्यांना ते अपराध्यासारखं वाटते आईवडिलांना की लोक काय म्हणतील. म्हणून ग्रामीण भागामधली ती तीव्रता, तो समज अजूनही कायम आहे. आता तुम्ही बघितलं असेल कंधारमध्ये काहीतरी प्रकार घडला होता. दोन्हीही सजातीय होते, पण पोटजातीमुळं अक्षरशः त्या मुलाला मारलं त्या लोकांनी. ते स्वीकारलेलं नाही. हे शहरामध्ये नाही. शहरामध्ये आज जर आपण जोडपे बघितले तर विजातीय, वेगवेगळ्या समाजातले, जातीतले, धर्मातले कुटुंब आज आनंदाने राहतात आणि तेच पालक शहरामध्ये येऊन त्यांच्यासोबत राहतात. पण हे गावाच्या बाहेरची पिढा आहे. पिढा हा जो शब्द आहे ना, पण बाहेरची पिढा बाहेर असं म्हणतो ना, पण ही पिढा बाहेर आहे. ही पिढा त्यांना गावात त्रास देणारी नाही. ही तुम्ही शहरात म्हणाल, ही कुठली शहरं म्हणजे आता ही नांदेड, परभणी, सातारा, सांगली अशी शहरं? आता नांदेड आपलं 30% आलंय. अच्छा.
नांदेड 30%वर आहे. मग आपण पुढं संभाजीनगरला गेलो की ते 50% 60%वर गेलं. पुणे मुंबई 100%मध्ये आहे, काही विषयच राहिला नाही आता पुणे मुंबईचा. की जेव्हा 2 कर्ते आहेत, कमवते आहेत आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला लग्न करायचं आहे, तर आईवडील त्यांचं आता लग्न लावून द्यायला तयार होत आहेत. नाराजी आहे, नाराजी न्याशातला भाग नाही, पण मग गावातले समजूतदार 5-25 लोक घेऊन जायचे, जास्त नाही 5-25 लोक घेऊन जायची जवळची, आणि करून दिले बाबा आम्ही. मग काहीतरी सांगायचं की बाबा हां हे फलाने हे मराठ्याचेच आहे तो, किंवा हा ब्राह्मणच आहे, की हे बौद्धच आहेत, हे दुसरे नाहीत, असं काहीतरी मग मनाची समजूत घालून नाईलाजानं ते लग्न आता होत आहेत. आपण बघतो हे प्रमाण मेट्रो सिटीमध्ये आहे. मी अशी काही लग्न बघितली आहेत, प्रेमविवाहात आहेत ती, पण मुलगा आणि मुलगी उच्च शिक्षित आहे. तर मुलाचे आई वडील किंवा मुलीचे आई वडील त्यांच्या नातेवाईकांना सांगताना लग्न प्रेमविवाह झालेले मुलं मुली फारसे येत नाहीत. बरोबर. कुठल्याही समारंभ लग्न समारंभ फार ते मिसळत आहेत. सांगताना आई वडील मात्र आपल्या जातीचेच आहेत असं सांगतात. मी तेच म्हणलो की पण परिस्थिती तशी नसते. मी तेच म्हणलो की मगाशी की काहीतरी असं मनाची समजूत करून घेऊन, लोकांना कळणार नाही असा गैरसमज करून घेऊन तुम्ही लोकांना सांगताय ना ही अशीच पाहुणे आहेत, चांगले आहेत, हे आहेत, आपलेच आहेत, असं म्हणून ते वेळ निभावून नेतात. वेळ निभावून नेणे हा प्रकार आहे तो. बरं, छोट्या गावातले मुलगा मुलगी दोघी पुण्या मुंबईला शिकत आणि तिथंच लव्ह मॅरेज करत असतील तर गावातलेच असलेले हां अवघडच हो साहेब. तरी पण अवघड आहे. आई वडील स्वीकारत नाहीत. का माहिती आहे काय? फलाण्याचा बाब्यान फलाण्याची पिंटी, ह्या समाजातला बाब्यान त्या समाजातली पिंटी, दोघांनी लग्न केलंय. कुठं? मुंबईला केलंय समजा. मग आता मला सांगा तुमची मुलगी काय करते काय नाही. जसं मगाशी म्हणालो की समाजाचं फार बारीक लक्ष आहे. वॉचमनचं काम करतो समाज. फलाण्याचा बाबा फलाण्याची पिंटी, ह्या दोघांनी समजा मुंबईमध्ये लग्न केलंय. ही गोष्ट खेड्यामध्ये कळणार नाही का? ही कळेलच ना. कारण समाज हा CCTVची भूमिका बजावतो. आपण वॉचमन म्हणूयात, CCTV म्हणूयात. त्याचं बारीक लक्ष आहे, कोण काय करा, हालचाली सगळं टिपते समाज. बरोबर. मग आता समजा की फलाण्याची पिंटी वयामध्ये आली, तिला जॉब लागला, सगळं झालं, मग बाबा हा फलाना पिंटीचं लग्न का करत नाही, आणि फलाना हा आपल्या पिंट्याचं का लग्न करत नाही? प्रश्न पडतो. हा प्रश्न समाजाला पडतो. मग बरोबर शोध घेतात. काय हे शोध घेतात की हां काहीतरी झालंय. मग हे जेव्हा गावामध्ये कळतं ना, ते फार अवघड आहे. म्हणून आईवडील स्वीकारत नाहीत. आणि मला वाटतं की असे प्रकार फार कमी असावेत ग्रामीण भागामध्ये, की गावातल्याच मुलीसोबत प्रेम आहे पण प्रेमविवाह झालाय, हे फार कमी बघायला मिळतं. गावातल्या गावात प्रेम होतेच. काय ते शालेय जीवनात होते, मग महाविद्यालयीन टप्प्यावर होते, काय जॉब असेल दोघांचा, दोघे गावातलेच आहेत आणि कुठेतरी बेंगलोरला, मुंबईला, पुण्याला राहतात, आणि त्यांची ओळख झाली, संपर्कात आले, प्रेम होतं, पण एका टप्प्यावर त्यांना बाजूला होऊन जावं लागतं. विवाह होत नाही. आई वडील कुठल्या परिणामांना घाबरतात? समाज. एकमेव गोष्ट आहे समाज. पहिलं काय होतं साहेब की प्रेमविवाह तुटण्याची कारणं, आता तुम्ही अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली असेल, प्रेमविवाह तुटण्याची सगळ्यात मोठी कारणं काय होती तर पैसा, आर्थिक गोष्टी. ह्या प्रेमविवाहामध्ये आंधळेपणानं प्रेम करायचं, त्या तारुण्यामध्ये एकमेकाला अनाभाका द्यायच्या, पण आपण काय कमवतो, आपल्या बॅकला काय आहे, आर्थिक परिस्थिती आपली काय आहे, हे न बघता हे दोघं लग्न करायची, पळून जाऊन लग्न करायची किंवा रजिस्टर्ड मॅरेज करायची. आणि हे मग तुटण्याची कारणं काय होती की जेव्हा वास्तव समोर यायचं, तुमचा जो सुरुवातीचा काळ आहे, नवरीचे 9 दिवस, तो काळ संपला, प्रेमाचा जो पूर आहे तो ओसरला, गुलाबी दिवस ओसरला, की मग खाली तळाला काय काय हे सगळं दिसायचं. मग तांदूळ, तेलच नाही, तांदूळच नाही, ज्वारी नाही, कपडे नाहीत, आजारी पडले दवाखान्याला पैसे नाहीत, राहायला घर नाही, भाडं नाही. मग इथं पैसा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पैसा. कोणताही विवाह करा, तुम्ही प्रेमविवाह करा की तुम्ही अरेंज मॅरेज करा की लव्ह मॅरेज करा, म्हणजे पैसा हा मुख्य भूमिका निभावतो या गोष्टीमध्ये. तुमच्या पाहण्यामध्ये काय आहे सर, की समजा एखाद्या मुलामुळे लव्ह मॅरेज केलं गावातल्या आणि ते तिकडेच आहेत, तर त्यांचे आई वडील गावात राहिलेत नंतर? नाही. आता एक किस्सा आहे, जवळचा आहे, मला उल्लेख करून सांगता येणार नाही,
पण विजातीय लग्न झालं माझ्या गावातल्या एका तरुणाचं बाहेरच्या मुलीसोबत. आणि तो मुलगा माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदा तरी गावात येतो की नाही माहीत नाही मला. बरं का, तो बाहेरच राहतो आणि आईवडील त्याच्याकडे जाऊन राहतात. आईवडिलांनी आता शेवटी स्वीकारलं आहे आपलाच मुलगा आहे म्हणून. पण तो मुलगा किंवा त्याची बायको गावावर येत नाहीत. म्हणजे शेवटी हा टप्पा आहेच, म्हणजे तुम्ही फेस करू शकत नाही समाजाला. मग फार तुमच्यामध्ये हिंमत लागते, फार हिंमत लागते. कोण काय करणार आहे, मी काय केलं आहे, लग्नच केलं आहे, कोणासोबत केलं आहे, एका मुलीसोबतच केलं आहे. आणि लग्न झाल्यानंतर अजून एक गोष्ट अशी आहे की लग्न झाल्यानंतर तुम्ही वागता कसे आणि जगता कसे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात तर समाज तुम्हाला काहीच म्हणत नाही, तुमच्या घरी येऊन चहा पिऊन जातो. पण तुम्ही जर फाटक्यासारखे वागलात नंतर तर लोकांना तुम्हाला नाव ठेवतात, जगू देत नाहीत. यानंतरही प्रेमविवाह करताना जसं तुम्ही आंधळेपणानं प्रेम करता एकमेकाला, ती अंडरस्टँडिंग जर दोघांमध्ये असेल, तरुणामध्ये आणि तरुणीमध्ये, तर तिथं पैसा देखील गौण ठरतो. पैसा देखील गौण ठरतो. जर दोघांमध्ये हिंमत असेल की कुछ भी करेंगे, काय आपण दोघं तर एकत्र आलोत ना, मग जी लोक आपल्याला नाव ठेवतात त्या लोकांच्या नाकावर टिचून आपण संसार केला पाहिजे, अशी जर दोघांनी जर हिंमत केली आणि ठरवलं तर समाज देखील त्या विवाहाला आड येऊ शकत नाही. पण दोघांची ती ताकद पाहिजे, हिंमत पाहिजे, दोघांची समजूतदारी पाहिजे. मग प्रेम म्हणजे काय, की पाडगावकर म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. नाही, तुमचं आमचं सेम नाही. ते तुमचं आमचं सेम नाही, तुमचं आमचं वेगळंच आहे. की नेमकं प्रेम करताना तुमची भूमिका काय. मग तिथे आला की टप्पा, कोणत्या वयात प्रेम, कशासाठी, तुम्ही एकमेकाला आवडता म्हणून प्रेम. मग ते आवडता कोणत्या गोष्टीनं, दिसण्यावरून का असण्यावरून. असणे म्हणजे स्वभाव, दिसणे म्हणजे तुमचं रंगरूप. तुम्ही रंगरूपावर जर भाळलात तर 100% तुम्ही फेल. आपण म्हणतो ना, काय मस्त दिसायला चेहरा, पण तोंड उघडलं की खरं रूप कळतं. आणि मुळात अजून एक काय की खरंच तुम्ही एकमेकावर प्रेम करता का, तुम्ही एकमेकांना समजून घेता का, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या टप्प्यावरून जो यशस्वी तो पुढे जीवनात यशस्वी. तर आईवडिलांचा विरोध जो होतो तो मुलं मुली जेव्हा सांगतात ना, अनपेक्षितपणे सांगतात. धक्का म्हणतो आपण. हा धक्का कधी, हे काय चुकतं नेमकं मुलांचं. हा धक्का कधी, जेव्हा मी मगाशी सांगितलं की सगळ्या संकल्पना आईवडिलांच्या डोक्यातल्या, ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांना पहिल्यांदा ठेच पोहोचते, तिथं मग त्रास सुरू होतो दोघांनाही, म्हणजे ह्या कपलला पण आणि आईवडिलांना पण. दुसरी गोष्ट काय की आता सांगायचं कसं, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण सांगतात कसं हे आपण म्हणजे आई वडिलांच्या मनात तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या कल्पना असतात मुला मुलींच्या लग्नाच्या, त्यांचं स्वप्नरंजन असतं, काही ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला असतो. आणि अचानक एक दिवस मुलगा किंवा मुलगी म्हणते की मला अमुक अमुक मुलगा आवडतो आणि मला त्याशी लग्न करायचं. आपण शोलेमध्ये जाऊयात थोडंसं. शोलेमध्ये मावशी आता सांगणारी मावशी किंवा मावसा मित्र हा कसा आहे, माध्यम काय आईवडिलांना सांगण्याचं. आम्हाला एक कम्युनिकेशनची थिअरी होती, सांगणारा, माध्यम आणि रिसिव्हर. 3 टप्पे असतात. मध्ये येणारा नॉईज. हे अडथळे पार करून तुम्ही तो संदेश प्रॉपरली तुमच्या त्या रिसिव्हरपर्यंत कसा देता, त्याच्यावरून तुमच्या मॅसेजचा अर्थ किंवा त्याचा इफेक्ट त्या रिसिव्हरवर होतो. तुम्ही कशा पद्धतीने सांगता आणि कोणत्या माध्यमातून सांगता, त्याचा इफेक्ट त्या रिसिव्हरवर होतो. बरोबर आहे. आता तुम्ही गुळमुळीत सांगालात
कसं करू की त्याचा काय प्रभाव पडणार आहे? पडत नाही. म्हणून तुम्ही सांगताना माध्यम काय निवडता, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आईवडील आपले कसे आहेत? सुशिक्षित आहेत का म्हणजे अशिक्षित आहेत, शेतकरी आहेत का नोकरीवाले आहेत, समजून घेऊ शकतात का? हे बघा, मला तर काय वाटतं माहिती आहे का, की मुलगा किंवा मुलगी यांना सगळ्यात जवळचं कोण? आईवडील. बरोबर आहे. आईवडिलांचा स्वभाव सगळ्यात जास्त कोणाला कळतो? मुलामुलींनाच कळतो. मग आपले आईवडील कसे आहेत हे ज्या मुलामुलींना माहीत राहतं, त्या मुलामुलींना हे कळायला पाहिजे की आपण आईवडिलांना कसं सांगावं. आता बऱ्याच ठिकाणी मुलगी किंवा मुलगा आपला हा मेसेज आपल्या मामाच्या थ्रू देतो. बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. मामा ह्या दोघांसाठी खास असतो बरं का, फार फार जवळचा असतो. जो मामा पाठीराखा म्हणतो ना आपण, लग्नामध्ये पाठीमागे उभा राहतो, तोच मामा हे लग्न जोडून देण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या बहिणीला आपल्या भाच्याबद्दल सांगणं किंवा आपल्या भाऊजीला आपल्या भाच्याबद्दल सांगणं हे त्याला फार सोपं जातं. कारण बहीण त्याच्या जवळची असते, ती त्याला समजून सांगू शकते तिला. आणि भाऊजी तर काय तर लाडाचा मेहुणा असतो. हा लाडाचा मेहुणा शिव्या खाऊन सुद्धा भाऊजीच्या सांगू शकतो, मॅसेज देऊ शकतो. म्हणजे कसं सांगतो आपण आणि कशा पद्धतीने सांगतो यावरून देखील प्रेमविवाहामधल्या अडचणी किंवा जे आईवडिलांचा विरोध आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी हे काही हातखंडे ज्याला आपण म्हणतो, त्या हातखंडे ह्या तरुणांनी वापरले पाहिजेत. आहे बा, कसं माहिती आहे, एकदम तुम्ही येऊन आईवडिलांना सांगू शकत नाही, आई माझं फलानीसोबत प्रेम आहे, मी लग्न करणार आहे, असं होत नाही. पण बहुतांश ठिकाणी असं होतं की अचानक सांगितलं जातं. मग ते मामाकडून असेल किंवा मग मोठ्या किंवा लहान बहिणीच्या मार्फत असेल. आता मी जसं तुम्हाला म्हणालो साहेब की आईवडिलांच्या जवळ कोण? मुलगा किंवा मुलगी. बरोबर आहे. मुलाच्या आणि मुलीच्या जवळचे कोण? आईवडील. आता जसं मुला आणि मुलीला आईवडिलांचा स्वभाव कळतो, तसं आपल्या मुलीचा आणि मुलाचा स्वभाव देखील आईवडिलांना कळायला पाहिजे. बरोबर आहे. की माझा मुलगा आज 25 वर्षाचा झाला आहे, मी लग्नाचा विषय काढला की टाळतो. मुलगी आज 23-24 वर्षाची झाली, लग्नाचा विषय काढले की ती टाळते. म्हणजे सुज्ञ पालकांनी काय करायला पाहिजे? मागोवा घ्या ना तुम्ही की बाबा हे लग्न टाळतायत, तर तुम्ही त्यांना स्पष्ट विचारा ना, मुलामुलीची वाट का बघता? मुलामुलींनीच सांगावं, याची पालकांनी का वाट बघावी? बरोबर. कारण तुमचा मुलगा शिक्षण त्याचं पूर्ण झालंय, मुलीचं शिक्षण पूर्ण झालंय, ते जॉब करतायत, लग्नाच्या टप्प्यावर आलेत आणि ते टाळतायत. मग जर आईवडिलांना समजलं नाही तर मग ही साहेब आईवडिलांची चूक आहे. कळायला पाहिजे. शेवटी लग्न करून देण्याची जबाबदारी माझी आहे ना, वडील म्हणून, आई म्हणून. तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. साधारण मग ह्या 21-22 नंतर किंवा शिक्षण आता 22 23-24-25 पर्यंत ते शिक्षण होतं पूर्ण. आणि त्याच काळात मग नोकरीचे वेध आणि ह्या, तर ह्या काळात आई वडिलांनी काय केलं पाहिजे बरं का? खरं तर हा प्रश्न जो आहे हा मानसशास्त्रज्ञांचा आहे, पण तरीही आत्ता आईवडील एवढे अज्ञानी राहिलेले नाहीत. बरोबर आहे. कारण आजूबाजूला घडणाऱ्या घटना समाजामध्ये आपण डोळ्यांनी बघतो की काय होतंय. आता समजा आईवडिलांनी मुलामुलींना प्रेमविवाहासाठी विरोध केला तर 2 गोष्टी होतात. कोणत्या? मुलगा आणि मुलगी सक्षम असतील, आपण दोघांनी विचार केलाय, आपण आईवडिलांना सांगितलं स्पष्टपणे, पण आईवडील तरीही विरोध करतात, तर आपण काय केलं पाहिजे? आपण लग्न केलं पाहिजे. सुखानं राहूयात, काही काळ जाऊ देऊयात आणि आईवडिलांना समजून सांगून आपल्याकडे घेऊन येऊत. असे उदाहरण आपल्या समाजामध्ये आहेत. दुसरं काय होतं की काही जे शीघ्रकोपी असतात, संतापानं कुठेतरी आत्महत्येसारखे मार्ग अवलंबतात आणि मुलगा गेला की मुलीलाही तोच पर्याय पाठीमागे असतो. मग अशा दुर्दैवी घटना आपण समाजामध्ये बघत असताना आईवडिलांनी डोळे उघडून हे बघितलं पाहिजे की आज हे सगळीकडे म्हणजे काय प्रचलित झालं आहे. आता समाज मान्यता मिळालेली आहे.
मग आपण का विरोध करायचा? मला वाटतं की आता आईवडिलांनी विरोध न करता आपल्या मुलीला समजून घेतलं पाहिजे. हां, एक सांगा, माझं तर साहेब प्रामाणिक मत आहे, मी अजून माझ्या मुलाला काही बोललो नाही, कारण आता शिक्षण चालू आहे. त्याला म्हणजे आपण आता असं म्हणणं म्हणजे त्या मार्गावर नेणं किंवा चिथावणी दिल्यासारखं होऊ शकतं. आणि प्रेम ही कसं आहे गोष्ट की ठरवून होत नाही, ही ॲक्सिडेंटली होऊ शकते. तुम्हाला कोणीतरी पटतं, तुम्हाला कोणीतरी आवडतं आणि तुम्ही त्या याच्यामध्ये ओढले जाता प्रेमामध्ये. आपण सांगूनही होत नाही. आता विषय थोडासा बाजूला चालला आहे, पण एक सांगतो की आजकाल मुलींची लग्न होत नाहीत. आता पालकाला वेळ आली, बाबा बघ रे कुठेतरी करून घे म्हणायची. आली आता वेळ आलेली आहे. तर त्यावेळी विषय थोडासा सरकला माझा. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.